सांगू इच्छिते की आमच्या गावात ज्या सोयी नाही त्या त्याने करून द्यायच्या आणि आमच्या सदैव पाठीशी राहावं तळावणे गावात। कारण पाण्याची सोय नाहीये आमच्या गावात, टॉवरची सोय नाहीये, कसलीच सोय नाहीये गावात। बाजारासाठी आम्हाला आरून द्यायला जावं लागतं, मग त्याची सोय व्हावी, आमच्या गावाचा विकास व्हावा एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही। कारण आमच्या गावात आज नेटवर्क नाही आहे, एवढे आमदार येऊन गेले पण आजपर्यंत कोणी विचारलं नाही की आज नेटवर्क का नाही। पण साहेबांनी विचारले म्हणजे साहेब काहीतरी करणार हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आणि खात्री आहे आणि नक्कीच आम्ही साहेबांना सपोर्ट करू आणि त्यांना जास्त मताच्या लीडने निवडून आणू ही मी गॅरंटी देते, आश्वासन देते। जनतेला एवढंच सांगेन की तुम्ही तुमच्या मुलाबाळांचा विचार करून विशाल परब साहेबांना निवडून द्या। त्यांची 5 नंबर गॅसची शेगडी हे निशाण आहे, त्याच निशाणीवर तुम्ही येणाऱ्या 23 तारीखला मतदान करा, वोटिंग 20 तारीखला वोटिंग करा आणि साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा हीच तुम्हाला विनंती करते असं सांगेन सर्वांना। डिलिव्हरीसाठी जायचं असेल सावंतवाडी, अँब्युलन्सची सोय नाही, इथे मळेवाड शिरोडा इथे डिलिव्हरीचे पेशंट घेत नाही, डॉक्टर तिथे उपलब्ध नाही, त्यामुळे आम्हाला डॉक्टर उपलब्ध हवेत, इकडे जवळच आम्हाला सोय हवी डिलिव्हरीसाठी किंवा इतर कशासाठी बरेच आमचे महिलांचे वगैरे प्रश्न असतात। त्यामुळे साहेब आले तर आमच्या गावाचा विकास होईल, जगाचा पण विकास होईल। परब साहेब येणे आमच्यासाठी सर्वांसाठी गरजेचे आहे। विशाल परबांना आमचा सगळ्यांचा पाठिंबा असेल, त्यांना मी माझ्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सांगेन की परब साहेबांना मत घालून प्रचंड बहुमताने विजयी करा। विशाल परब सर आले तर आम्हाला चांगलीच गोष्ट आहे। ते म्हणतात आता त्यांनी सांगितलं की हॉस्पिटल नाही, हॉस्पिटलची सुविधा करून देणार, मग हे आमच्या सर्वांसाठी चांगलं झाले की हॉस्पिटलची सुविधा झाली तर सगळेजण हे चांगलं आहे। त्यानंतर शाळांचं वगैरे किंवा इतर ज्या रस्ते वगैरे वाहनांचा जे काही अडचण आमच्या समस्या आहेत ते त्या विशाल साहेबांनी दूर करावे अशी आमची अपेक्षा आहे, म्हणून आम्ही विशाल सरांना निवडून द्यायचे प्रयत्न करतो।